नमस्कार मंडळी, रामराम मंडळी, कसे आहात? मी कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही पण मजेतच असणार. मी पण मजेतच आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुंदर अशी चविष्ट भाजी, जी आपण हरभरा डाळपासून छान अशी आमटी बनवणार आहोत. आणि ही आमटी आमच्या गावाकडे भरपूरदा बनवली जाते आणि खूप सुंदर अशी याची टेस्ट येते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो, कशी झाली मला नक्की कमेंट करा. तर बघू शकता माझा आजचा बेत होता मस्त हरभरा डाळची आमटी, भाकर ज्वारीची, भात आणि कांदा. तर कसा वाटला माझा आजचा बेत नक्की कमेंट करा. आता इथे मी वाटीभर इतकी डाळ घेतलेली, एक वाटी म्हणजे पूर्ण वाटी भरून नाही घेतलेली आहे, एक वाटी पूर्ण भरून थोडीशीच घेतलेली आहे. तर बघू शकता इथे आपण हरभरा डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि आता इथे आपण 10 मिनटं अशी ती भिजवून ठेवणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, आपल्याला 10 मिनटानंतर छान भिजल्यानंतर 5 ते 7 पाण्यात छान अशी धुवून घ्यायची. तर आता इथे मी भिजल्यानंतर 5 ते 7 पाण्यामध्ये छान अशी धुवून घेतलेली होती. आणि मग आता इथे आपण थोडंसं प्यायचं पाणी घालून घेणार आहोत. तर इथे मी 1 ग्लास इतकं पाणी घालून घेते आणि याची आपल्याला कुकरला 1 शिट्टी करून घ्यायची आणि डाळ आपल्याला अगदी अर्धवट शिजवायची, पूर्ण डाळ शिजवायची नाही. जशी आपण पुरणला वगैरे डाळ शिजवतो ना, तशी अजिबात डाळ आपल्याला एकदम शिजवायची नाही आहे. तर अर्धवट शिजलेली डाळ पाहिजे. तर इथे मी पुन्हा अर्धा ग्लास पाणी घातलेले. तर इथे मी 1.5 ग्लास इतकं पाणी घेतलेले एका वाटीला. तर प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता इथे मी कुकरचं झाकण बंद केलं आणि कुकर गॅसवर ठेवून दिला. आता इथे आपण वाटण तयार करून घेणार आहोत. त्याआधी इथे मी खोबरं, कांदा, आलं, लसूण सगळं भाजून घेतलेले. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर सुरुवातीला आपल्याला खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं दळून घ्यायचे, कारण मिक्सरचं भांडं सुरुवातीला कोरडं असतं ना, मग त्यात आपलं खोबरं छान असं दळून होतं. कारण मग त्याचं असं तुकडे तुकडे नाही लागत. जर एकत्र टाकलं तर ओलसर होतं आणि मग ते तुकडे व्यवस्थित दळले जात नाही. आता छान असं दळल्यानंतर खोबरं आपण ह्याच्यात कांदे वगैरे कांदे, लसूण आणि आलं घालून घेणार आहोत आणि त्याची छान अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि माझे व्हिडिओज कसे वाटतात नक्की सांगा कमेंट करून. आता इथे आपण छान असं वाटण तयार केल्यानंतर मला थोडंसं मी इथे 2 ते 3 चमचे इतकं पाणी घालून घेतलेले आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेतले. तर मिक्सरला फिरून घेतल्यानंतर बघू शकता आपली छान अशी पेस्ट तयार झालेली. आता इथे आपण डाळ शिजून घेतलेली, इथे कुकर्समध्ये डाळ पण छान अशी शिजून गेली आहे. तरी इथे आपल्याला थोडीशी अर्धवट शिजलेली डाळ घ्यायची. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, मी पूर्ण डाळ शिजवलेली नाही, अगदी कुकर ठेवला आणि बंद केला गॅस, असं केलेलं आहे. म्हणजे पूर्ण 1 शिट्टी पण आपल्याला होऊ द्यायची नाही. तर इथे आपलं वाटण तयार आहे. तर चला आता इथे मसाले दाखवते मी. तर इथे मी काळा मसाला घेतलेला आहे, लाल चटणी घेतलेली, हिंग पावडर घेतली, हळद घेतली आणि धना पावडर घेतली. तर मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत. तर इथे मी कढई घेतली, कढईमध्ये तेल घालून घेतलेले आहे. तर तेलाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण काहींना जास्त आवडतं तेलकट, तर काहींना कमी तेलाचं आवडतं, त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आता तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला इथे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ना आपण, कांदा, खोबरं, लसूण, आलं वगैरे, तर ते आपल्याला सुरुवातीला घालून घ्यायचे तेलामध्ये आणि त्याची सुंदर अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि खमंग भाजल्यानंतर मग आपल्याला मसाले घालायचे. कारण ही फोडणी तुम्ही जितकी छान करणार ना, तर भाजीला टेस्ट तितकीच छान येणार. आता इथे आपण छान असं हे सगळं परतून घेणार आहोत तेलामध्ये. ह्या प्रोसेसला आपल्याला 2 ते 3 मिनटं लागतात. आता इथे आपलं छान अशी ही पेस्ट छान अशी ते परतून तयार झालेली. आता इथे आपण मसाले घालून घेणार आहोत. तर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. प्रत्येकाकडे हेच मसाले अवेलेबल असतील असं नाही, प्रत्येकाचे मसाले वेगवेगळे असतात. तर इथे आता आपण मसाले घालून घेणार आहोत, कारण काहींचे तिखट असतात, काहींचे कमी तिखट असतात. त्या हिशोबाने तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे सर्व मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा मी छान असं परतून घेते आणि परतून झाल्यानंतर त्यात थोडंसं मी 2-3 चमचे पुन्हा पाणी घातलं, कारण थोडंसं फोडणीमध्ये पाणी घातलं ना की भाजीचा रंग पण सुंदर येतो आणि चवीला पण छान येते आणि ते मसाले व्यवस्थित फ्राय पण होतात त्या पाण्यामध्ये आणि तेलामध्ये. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो ह्या पद्धतीने. तर माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करा. आता ह्या पद्धतीने आपण पुन्हा छान असं एकदा फोडणी तयार करून घेणार आहोत. आता इथे पुन्हा मी थोडंसं कुकरमधलं पाणी घेतलेलं आहे, कारण मी प्रत्येक भाजीमध्ये थोडंसं शिजवलेलं जे साहित्य असतं ना, त्याचं पाणी घालून घेते, कारण त्याच्यामुळे भाजीची टेस्ट
खूप सुंदर येते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आता इथे आपण कुकरमधली जी शिजलेली डाळ होती ना ती आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत. तर ही आमटी सुंदर झाली होती चवीला पण, तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आता इथे आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहोत. तर मिठाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे आपण छान असं मीठ घातल्यानंतर 5 ते 7 मिनिटं छान अशी आपण उकळून घेणार आहोत. आपल्याला भाजी खूप उकळवायची नाही, कारण आपण डाळ शिजवून घेतलेली. त्यामुळे आपल्याला भाजी अगदी खूपच डाळ शिजलेली असल्यामुळे आपल्याला भाजी अगदी 5 ते 7 मिनिटं छान अशी उकळून घ्यायची. तर बघू शकता कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं भाजी बघून, तर मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता, आणि असंच तुमचा प्रेम आणि आशीर्वाद भरभरून द्या. तर ह्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा मैत्रिणींनो, आणि मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे. आणि कशी वाटली माझी आजची रेसिपी, तर मला नक्की कमेंट करा. तर आता इथे कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.